नमस्कार. संजय चौधरी लिखित दागिना ही कविता आज मी आणि मधुरा सादर करतोय. आई आणि मुलीमधला संवाद या कवितेतून उलगडत जातोय. कवितेचं नाव आहे दागिना. ती म्हणाली, आई गं, तू अंगठी का नाही घालत? हिऱ्याची, छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ, तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली बोट माझ्या बोटाभोवती. हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई गं, तू माळ का नाही घालत? सोन्याची, पिवळी धम्मक गळाभर. आई म्हणाली, बछड्या, तूच माळ गळ्याला घट्ट मिठी तुझ्या मऊ कोवळ्या हातांनी, आणि धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या छातीवर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना. तिने धरले आईचे बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती आईच्या पापणीतून तिच्या केसांवर. आई म्हणाली, जे उगवून येतात आपल्या आतून तेच दागिने ल्यावे नि सजावे. आई म्हणाली, जे उगवून येतात आपल्या आतून तेच दागिने ल्यावे नि सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. संजय चौधरींची दागिना ही कविता आणि माझं आणि मधुराचं सादरीकरण कसं वाटलं हे यूट्यूब चॅनलच्या काव्यमाला या चॅनलच्या लिंकमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या काव्यमाला या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.